Okay, whether you can see my yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज येते ना? Yes. Yes. आवाज येतोय ना? Yes or no? Yes. येतोय. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण बेसिक गाईडलाईन घेतलं का? हो. Yes. चला, युनिव्हर्सल आणि रॅशनल झाले. बेसिक गाईडलाईन सुरू केलं ना आपण? येस मॅम. ओके, हो, रॅशनल चालू. रॅशनल झालं, चालू आहे. रॅशनल मीन्स समथिंग बेस्ड अपॉन स्टार्टिंग मी करते पुन्हा एकदा. बेसिक गाईडलाईन फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. तर पहिलं आपण बघितलं होतं युनिव्हर्सल आहे, दुसरं आहे रॅशनल. ओके, ते आपण बघणार आहोत. तर युनिव्हर्सलला मी काय म्हटलेलं आहे? युनिव्हर्सल मीन्स समथिंग दॅट इज रिलेटेड टू ऑर ॲप्लिकेबल टू ऑल द ह्युमन बिंग्स. द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, जे काय आपण व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये कंटेंट बघणार आहोत ते काही युनिव्हर्सली ॲप्लिकेबल असायला पाहिजे सगळ्या ह्युमन बिंगसाठी आणि ट्रू असायला पाहिजे ॲट ऑल द टाइम आणि ॲट ऑल द प्लेसेस. कुठल्याही वेळेला किंवा कुठल्याही प्लेसेसला तुम्ही जावा, ते काय असायला पाहिजे आहे? ट्रू असायला पाहिजे. आणि युनिव्हर्सली ॲप्लिकेबल, सगळ्या ह्युमन बिंगसाठी युनिव्हर्सली ॲप्लिकेबल असायला पाहिजे. आणि रिस्ट्रिक्ट नको असायला पाहिजे. बाबा या जेंडर किंवा या सेक्टरमध्ये किंवा नॅशनॅलिटीमध्ये हे एवढे व्हॅल्यू एज्युकेशन्स आहेत आणि इथं काही दुसरीकडे असे रिस्ट्रिक्शन नको आहेत. ओके, so sectors, gender and nationality, there should be no restriction. So that is nothing but the meaning of what? The term universal. Second, we have seen rational. Rational means something based upon logic or reason. म्हणजे काहीतरी स्टेटमेंट तुम्ही देता आहात, म्हणजे रॅशनल म्हणजे आपण काय म्हणू शकतो? त्याला काहीतरी लॉजिक असेल किंवा रिझन असायला पाहिजे. लॉजिकली इट शुड बी ट्रू अँड व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. आणि whatever the reason is there, it should be responsive to the suggestion and it should be open for its suggestion. Okay, an example I have taken. Now the third, that is nothing but verifiable, natural and verifiable आणि all encompassing आणि लास्ट काय आहे आपलं? leading to harmony. ओके, मग नॅचरल अँड व्हेरिफायबल मध्ये काय आहे बघा. नॅचरल अँड व्हेरिफायबल मध्ये काय आहे? नॅचरल मीन्स एक्झिस्टिंग ऑर डिराइव्ह फ्रॉम नेचर. जे एक्झिस्टिंग असतील त्याला आपण नॅचरल म्हणू शकतो, किंवा जे डिराइव्ह केलेले आहेत नेचर पासून त्याला पण आपण नॅचरल म्हणू शकतो, किंवा ते नॉट मेड असायला पाहिजे आहेत. इट शुड नॉट बी मेड, दॅट विल बी नथिंग बट इट विल बी नॉट अ नॅचरल. नॅचरल म्हणजेच काय आपण म्हणू शकतो? एक्सेप्टेबल इन अ नॅचरल मॅनर टू ऑल द ह्युमन बिंग्स अँड इट विल लीड टू fulfillment. It will lead to fulfillment.
It will lead to what? That is fulfillment. Natural means acceptable in a natural manner to all the human beings, and it will lead to the fulfillment of happiness and prosperity throughout your life in a sustainable way. हे झालं तुमचं मीनिंग कशाचं? नॅचरलचं. व्हेरीफायबल म्हणजेच काय आहे? म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून डायरेक्टली आपण काय करायचं आहे ते एक्सेप्ट करायचं नाहीये किंवा रिजेक्ट पण करायचं नाहीये. व्हेरीफायबल म्हणजेच काय? जे काय हे असेल, स्टेटमेंट असेल किंवा काहीतरी काम सांगता आहे की तुम्ही ते काय करा, चेक करा किंवा व्हेरीफाय करा. ओके, सो कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन शुड बी व्हॉट? व्हेरीफायबल. ते आपल्याला चेक करता यायला पाहिजेत आणि ते आपण व्हेरीफाय पण करू शकतो. Do not assume something because it is stated or written in a book. Rather, verify whether it is true or false. व्हेरीफाय करा, चेक करा की बाबा हे ट्रू आहे का, हे फॉल्स आहे, आणि मगच ते आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. दॅट अँड देअरफॉर इट इज सेड दॅट द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन शुड बी व्हेरीफायबल. आपल्याला चेक करता आले पाहिजे, असायला पाहिजे. काय केलं येऊ का? काय म्हणताय? अनम्यूट करा, तुझ्याकडे बघा. अनम्यूट करा. मला आवाज यायला लागले तुमचे. So that is natural and verifiable. The next is all encompassing. All encompassing म्हणजेच काय? ह्याच्यावरनच तुम्हाला लक्षात येईल. All encompassing. पास करा सगळेजण. म्हणजेच काय? मीन्स including or covering everything and everyone. Means you are going to cover everything and everyone. Okay, as well as value education is aimed at transferring our consciousness and living. व्हॅल्यू एज्युकेशन हे काय आहे? उद्दिष्ट काय आहे की बाबा तो काय करतो आहे, आपलं जे इंटरनल कॉन्शियसनेस आहे किंवा ते काय करता आहे, ट्रान्सफॉर्म करता आहे इंटरनल कॉन्शियसनेस, अँड यू आर गोइंग टू लिव्ह इन अ what according to your whatever your internal consciousness is telling, in that way you are going to live. So that is nothing but it is the value education. Hence it has to permit into all dimensions of our living, namely मग आता हे जे आहे ऑल एन्कम्पासिंग म्हणजेच काय आहे? इट हॅज टू परमिट व्हॉट? इन ऑल द डायमेन्शन्स. कुठले कुठले डायमेन्शन्स असायला पाहिजे आहेत? थॉट, बिहेवियर, वर्क अँड रिअलायझेशन. दॅट इज नथिंग बट अंडरस्टँडिंग. These are nothing but the 4 dimensions that you have to, it has to permit. That is covering everything. Means which dimensions it has to cover? Whatever the thoughts are there, whatever the behavior is there, work, realization is there, or understanding. These are the 4 dimensions that you are going to cover, as well as the various levels. Whichever levels throughout the when you are living the life, which are the levels you are going to get, that is which levels? That is nothing but first is ourself, that is nothing but the individual. The second is the family, the third is the society, and the last is nothing but the nature. So these are the 4 levels. You are going to cover all these levels, as well as you are going to permit all the 4 dimensions, and that will transfer your internal consciousness and your standards of living through this value education. So that is nothing but all encompassing. And the last, that is nothing but natural and verifiable झाल्यानंतर leading to harmony. Leading to harmony म्हणजेच काय आहे? The value education ultimately is targeted to promote harmony within individual, among human beings and with nature. लीडिंग टू हार्मोनी म्हणजेच काय? हार्मोनी म्हणजेच काय? सुसंवाद आपल्याला करायचा आहे. व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन काय टार्गेट करता आहे की इट इज प्रमोटिंग व्हॉट? प्रमोट काय करता आहे ते प्रमोट काय करते? सुसंवाद प्रमोट करतोय. कुणाशी? आपल्याशी, स्वतःशी, दुसऱ्यानंतर ह्युमन बिंग्सशी, जे काय आपल्या आजूबाजूला आहेत, दॅट इज नथिंग बट फॅमिली मेंबर्स ऑर द सोसायटी, ॲज वेल ॲज हार्मोनी विथ व्हॉट? दॅट इज नथिंग बट द नेचर. निसर्गाला धरून जे काय आपल्याला सुसंवाद आपल्याशी आणि प्लस बाकीच्या लोकांशी किंवा सोसायटल मेंबर्सशी जे काय सुसंवाद वाढवायचे आपल्याला, दिस इज नथिंग बट इट इज प्रमोटिंग दिस व्हॅल्यू एज्युकेशन along with nature, taking nature hand in hand, and we are going to promote the harmony. That is, value education promotes the harmony with an individual, among the human beings and within the
nature. So these are nothing but the basic guidelines for value education. Clear with this? लक्षात आलेलं आहे का सगळ्यांना? Yes or no? Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. $58. 58 students are present. Okay, now the next part. Content of value education. So these are nothing but the content of value education. So you can write down this next point in your notebook. Content of value education. Ma'am, leading to So what harmony is your लिहायचं राहिलं. first point in the content of value education? To understand myself, my aspirations and my happiness. So this is your first point. To understand myself, my aspirations and my happiness. आपल्याला समजून घ्यायचं आहे स्वतःबद्दल. स्वतःला पहिले समजून घ्यायचं आहे, मग स्वतःला समजून घेताना ज्या काय आपल्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, सब गोल्स आहेत जे आपल्याला अचीव करायचे आहेत थ्रू आउट द लाईफ, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि ते गोल्स अचीव करत असताना आपला हॅपीनेस पण आपण काय करायचं आहे समजून घ्यायचा आहे, जो आपल्याला थ्रू आउट द लाईफ मिळणार आहे तो. So that is nothing but the first content. Second content is nothing but to understand the goal of human life. That is nothing but your goal is what? The main goal is nothing but the happiness and prosperity throughout the life पाहिजे आपल्याला कंटिन्युअस मध्ये. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते कसं मिळणार आहे, ते कसं मेंटेन करायचं आहे ते आपल्याला समजायचं आहे. थर्ड काय आहे? टू अंडरस्टँड द अदर एंटिटीज इन द नेचर, द इंटरकनेक्टनेस अँड द कोएक्झिस्टन्स अँड द रोल ऑफ ह्युमन बिंग इन नेचर. म्हणजेच काय आहे? अदर एंटिटीज इन नेचर म्हणजे कुठले कुठले आहेत? जेव्हा आपण जीवन जगत असतो आहे आपल्याबरोबर अदर दुसरे जे कुठले युनिट्स आहेत ते कुठले कुठले आहेत? दॅट इज नथिंग बट द अदर फॅमिली मेंबर्स विच आर देअर इन आवर विथ अस as well as societal members along with nature. त्यांचं इंटरकनेक्शन, त्यांच्याशी हार्मोनी किंवा सुसंवाद साधताना त्यांचं रिलेशनशिप आपण कसं मेंटेन करतो आहोत, त्यांचं इंटरकनेक्टनेस कसं आहे, को एक्झिस्टंट आपण कसं करतो आहोत, आणि आपण त्या कंडिशनला रिलेशनशिप मेंटेन करताना आपला रोल काय आहे, नेचरला धरून रोल आपण कसा निभावतो आहे आपण ते बघायचं आहे, ते आपण समजून घ्यायचं आहे. दॅट इज नथिंग बट द थर्ड पॉइंट. Okay, to understand the other entities in nature, their interconnectedness and coexistence and the role of human being in nature. Fourth point काय सांगता आहे? To understand the harmony at a four level of human livings, individual, family, society and last is nothing but the nature. Last is nothing but the nature and the existence. Okay. सो हे आपण बघितलेलं आहे. टू अंडरस्टँड द हार्मोनी, सुसंवाद आपण 4 लेवलची करायचा आहे. आपण स्वतःशीच पहिला सुसंवाद, नंतर आपण हळूहळू फॅमिलीशी सुसंवाद कसा करायचा आहे, सोसायटीशी, आणि नंतर दॅट इज नथिंग बट द नेचर अँड द होल एक्झिस्टन्स. जेव्हा या 4चे आपण करतोय म्हणजेच काय, आपण होल एक्झिस्टन्सशी सुसंवाद समजून घ्यायचा आहे. That is nothing but these are the content of value education, and that should be written in your notebook. What are the content of value education? All this content of value education, they can be categorized into 2 types only now. See, so the content of value educations include कुठले कुठले आहेत? All dimensions of human beings. सगळ्या डायमेन्शन्स ऑफ ह्युमन बिंग मध्ये कुठले कुठले डायमेन्शन्स आलेले आहेत? थॉट आलेले आहे, बिहेवियर आलेले आहे, वर्क आलेले आहे, अँड रिअलायझेशन. कुठलंही आपल्याला समजा काही पण काम दिलं किंवा कुठलंही काय सांगितलं करायला, किंवा आपण आपल्या पहिलं काय आहे, अंतर्मनात काय आहे का नाही, कसं ते आहे का नाही समजून घ्यायचं आहे की आपण हे जे आहे आपलं काम दिलेलं आहे ते कसं आहे का नाही कम्प्लीट करायचं आहे. मग त्यामध्ये आपल्या थॉटफुल बिहेवियरमध्ये कसं आहे का नाही चेंज करायचं आहे, वर्कआउट कसं करणार आहेत ते
आपल्याला रिझल्ट मिळण्यासाठी. आणि रिझल्ट मिळाल्यानंतर आपण रिअलायझेशन कसं करणार आहोत की आपले जे रिझल्ट्स आहेत ते काय आहेत, करेक्ट आहेत का, ते शुअर आहेत का, ॲश्युअर आहेत का, किंवा त्याला आपल्याला सॅटिस्फिकेशन मिळतं आहे का, किंवा ते नॅचरली एक्सेप्टन्स आहेत का, हे सगळ्या डायमेन्शनने आपल्याला बघायचं आहे. So whatever the content of value educations are there, they are categorized into what the two things, that is nothing but all dimensions of human being, which include dimensions thought, behavior, work and realization. And the second is nothing but all level of human life. ऑल लेवल ऑफ ह्युमन लाईफ म्हणजेच कुठले आहे आलेले आहेत, लेवल्स कुठले कुठले आहेत आपल्या, जेव्हा आपण सुसंवाद करतो आहोत, हार्मोनी करतो आहे विथ व्हॉट, फर्स्ट इज इंडिव्हिज्युअल, द सेकंड इज फॅमिली, थर्ड इज सोसायटी अँड द फोर्थ इज नेचर. सो ऑल लेवल ऑफ ह्युमन लाईफ. सो वॉट एव्हर द कंटेंट ऑफ व्हॅल्यू इट इज कॅटेगराइज इंटू टू डायमेन्शन्स अँड लेवल. सो हे लिहून घ्या नोटबुकमध्ये. द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन्स include first, all dimensions of human being, all dimensions of human being dash thoughts, behavior, work and realization. Second, all level of human life, individual, comma, family, society, nature. Now, process of value education. आपल्याला आता काय बघायचं आहे, नेक्स्ट स्टेप बघायची आहे, दॅट इज प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये पहिला जो पार्ट येतो आहे, व्हॅल्यू एज्युकेशन स्टार्ट्स और बिगिन्स विथ व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे ते आपण आता बघणार आहे डिटेलमध्ये. व्हॅल्यू एज्युकेशन हे कुठनं स्टार्ट करता आहे, पहिला जो स्टेज आहे तो दॅट इज सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे, लुकिंग इनसाइड युअर सेल्फ. अजून थोडक्यात माहिती आपण बघूया, लुकिंग इनसाइड युअर सेल्फ म्हणजे नक्की काय. सेल्फ एक्सप्लोरेशन इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स हियर. लुकिंग इनसाइड युअर सेल्फ म्हणजे नक्की काय आहे, व्हॉट एम आय, मी कोण आहे, आत्ताच्या स्टेजला मी कोण आहे. इट इज अ डायलॉग बिटवीन व्हॉट एम आय वर्सेस व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. मी आताच्या स्टेजला काय आहे, व्हॉट आय एम आय, अँड नंतर मी पुढे जाऊन व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी. दॅट इज दिस टू स्टेटमेंट्स, that is a dialogue between these two statements. It is nothing but it is called as a self exploration. मी काय आहे आणि मी काय होणार आहे, किंवा मला नक्की काय बनायचं आहे, मला नक्की काय बनायचं आहे, that is nothing but it is called as a self exploration. आता एक्सप्लोरेशन म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशनच्या अजून आपण थोडक्यात, एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे. एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की आपण काय म्हणू शकतो, नोईंग अबाउट अननोन थिंग्स. ज्या काय आपल्याला माहिती नाही आहेत, थिंग्स कुठल्या कुठल्या, जे काय अननोन थिंग्स आहेत, माहिती नसलेले, ते जाणून घ्यायचे आहेत आपल्याला. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द एक्सप्लोरेशन. ज्या काय अननोन थिंग्स आहेत त्या आपल्याला काय घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, जाणून घ्यायच्या आहे, आणि त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, एक्सप्लोरेशन म्हणतो. आणि सेल्फ म्हणजेच काय आहे, स्वतःबद्दल. टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ, टू बी अवेअर ऑफ व्हॉट, वन सेल्फ. मग आपण काय करणार आहे सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये, की आपण काय करणार आहे, आपल्या ज्या अंतर्गत स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, वेगवेगळ्या क्षमता आहेत, कुठल्या स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल, इंटेलिजन्स मधल्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी ज्या आहेत, त्या आपल्याला माहीत नाहीत, आपण कधी रिअलाइज केले नाहीत, मग त्या आपण काय घ्यायच्या आहेत, ॲनालिसिस करायचे आहेत, की आपल्याकडे त्या कॅपॅसिटी आहेत आणि त्या वापरायच्या आहेत, त्या एक्झामिन करायच्या आहेत. आणि एक्झामिनेशन, त्याचं ॲनालिसिस
आपल्या स्पिरिच्युअल आणि इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी क्षमता ज्या आपल्याकडे आपल्याला माहीतच नाही आहेत त्या क्षमता त्या आपल्याला काय करायच्या आहेत आता बघायच्या आहेत आत्मपरीक्षण करून त्या आपल्याला काय काढायच्या हुडकून काढायच्या आहेत स्पिरिच्युअल आणि इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे आणि त्या प्रोसेसला म्हणतात सेल्फ एक्सप्लोरेशन. लक्षात आलं का? येस ऑर नो? Yes. ओके. Yes, ma'am. हे लिहून घ्या पाहिजे असेल तर सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस पहिलं लिहा प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. Process of value education. Value education begins with self-exploration. Self-exploration. That is looking inside yourself. Looking inside yourself. You can write afterwards. Self-exploration. Show 2 arrows. What am I versus what I really want to be. What I really want to be. What I really want to be. लिहून घ्या सेल्फ एक्सप्लोरेशन. पहिली गोष्ट सेल्फ एक्सप्लोरेशन 2 वर्ड्सनी बनलेले आहेत. मग त्यामध्ये पहिला एक्सप्लोरेशन मीन्स knowing about unknown things. Knowing about unknown things. And self म्हणजे काय? To be aware of oneself. To be aware of oneself. आणि थर्ड त्या दोघांचा अर्थ काय? The examination and analysis of one's own. The examination and analysis of one's own unrealized spiritual or intellectual capacities. Unrealized spiritual or intellectual capacities. Is nothing but self-exploration. See now. आता जेव्हा आपण प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की द फर्स्ट स्टेज इज नथिंग बट इट इज द सेल्फ एक्सप्लोरेशन. So when you are going to define self-exploration as the process of value education, self-exploration चा जो आपण मगाशी अर्थ घेतलेला आहे, knowing about unknown things, exploration आणि एक्झामिनेशन करायचे आहेत, ॲनालिसिस करायचे आहेत, आपल्या ज्या इंटेलेक्च्युअल अँड ज्या काय स्पिरिच्युअल कॅपॅसिटीज आहेत ते जनरल फॉर्म्युला झाला सेल्फ एक्सप्लोरेशनमध्ये काय आहे. तर जेव्हा आपण प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये ही जी स्टेज बघतो आहे सेल्फ एक्सप्लोरेशन पहिली जी बिगिन्स जे ऐकाने पहिलं स्टार्ट होणारे प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन त्याचा पहिला जो टप्पा आहे सेल्फ एक्सप्लोरेशनचा त्या व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये आपण सेल्फ एक्सप्लोरेशन कसं डिफाईन करणार आहोत. सेल्फ एक्सप्लोरेशन इट इज अ प्रोसेस टू फाइंड आउट. सेल्फ एक्सप्लोरेशन ही एक प्रोसेस आहे व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये. मग त्या व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये या ज्या प्रोसेसमध्ये आपण नक्की काय करतो आहे सेल्फ एक्सप्लोरेशन करताना आपण काय करतोय फाइंड आउट द व्हॅल्युएबल जे काय व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी जे काय व्हॅल्युएबल असणार आहे माझ्यासाठी मग ते मी व्हॅल्युएबल कसं फाइंड आउट करणार आहे बाय इन्व्हेस्टिगेटिंग विथ माय सेल्फ.
आत्मपरीक्षण करून माझ्याच मध्ये मनामध्ये मी आत्मपरीक्षण करणार आहे की माझ्यासाठी व्हॅल्युएबल काय आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे ते मला फाइंड आउट करायचं आहे. बाय इन्व्हेस्टिगेटिंग विथ मायसेल्फ, आत्मपरीक्षण करायचे माझंच. त्यावेळेस आत्मपरीक्षण केल्यानंतर जे काय व्हॅल्युएबल आहे ते फाइंड आउट करायचे, जे काही इम्पॉर्टंट आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि त्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो सेल्फ एक्सप्लोरेशन. वेन यू आर गोइंग टू डील विथ व्हॉट व्हॅल्यू एज्युकेशन. जेव्हा आपण व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये सेल्फ एक्सप्लोरेशन हा पार्ट बघणार आहोत, मग त्यावेळेस आपण कसं डिफाईन करणार आहे सेल्फ एक्सप्लोरेशनला? इट इज अ प्रोसेस टू फाइंड आउट व्हॉट इज व्हॅल्युएबल टू मी बाय इन्व्हेस्टिगेटिंग विथिन मायसेल्फ. दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्रेशन. मग व्हॅल्युएबल म्हणजेच काय आहे? जे काही माझ्यासाठी राईट आहे, माझ्यासाठी ट्रू आहे, जे मला फायदेशीर असणार आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे, ते म्हणजेच काय आहे ते मी स्वतःहून जज करणार आहे जेव्हा मी आत्मपरीक्षण माझ्याबद्दल करणार आहे तेव्हा. सो व्हॉट इज राईट फॉर मी, व्हॉट इज ट्रू फॉर मी हॅज टू बी जज विथिन मायसेल्फ. त्या प्रोसेसला आपण म्हणतो सेल्फ एक्सप्लोरेशन. सो राईट डाऊन सेल्फ एक्सप्लोरेशन ॲज अ प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. त्यामध्ये आपण कसं डिफाईन करतोय सेल्फ एक्सप्लोरेशनला या प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये? सेल्फ एक्सप्लोरेशन इज अ प्रोसेस टू फाइंड आउट व्हॉट इज व्हॅल्युएबल टू मी बाय इन्व्हेस्टिगेटिंग विथिन मायसेल्फ. What is right for me? What is right for me and true for me has to be judged within myself. Okay. आता अजून काय म्हणते बघा. आता जेव्हा आपण व्हॅल्युएबल काय आहे ते बघणार आहे, म्हणजे आपण नक्की काय आत्मपरीक्षण कसं करतोय बघा. वन्स वी स्टार्ट पेइंग अटेन्शन टुवर्ड्स investigating into our present beliefs and aspirations, we get to know whether our aspirations or what we really want to be, what is naturally acceptable to us, are one and same or not. If they are same, there is no problem. But if the two are different, it means that we are leading a life against our natural acceptance. Such a life cannot bring us happiness. Such a life cannot bring us happiness. Okay. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सेल्फ एक्सप्लोरेशन जेव्हा बघणार आहे आपण ॲज अ प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये, की आपण ते काय म्हणतायत की वन्स वी स्टार्ट पेइंग अटेन्शन टुवर्ड्स इन्व्हेस्टिगेटिंग अवर प्रेझेंट बिलीफ्स अँड ॲस्पिरेशन्स. जेव्हा आपण स्वतःमध्येच आत्मपरीक्षण करणार आहोत, मग तेव्हा आपल्याला कळणार आहेत की आपल्या ज्या काय बिलीफ्स आहेत, प्रेझेंट बिलीफ्स आहेत किंवा ॲस्पिरेशन आकांक्षा ज्या काय आहेत त्या काय आहेत. वी गेट टू नो वेदर आवर ॲस्पिरेशन्स अँड व्हॉट वी रिअली वॉन्ट टू बी, व्हॉट इज नॅचरली एक्सेप्टेबल टू आर वन अँड द सेम. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करू तेव्हा आपण लक्षात येते की ज्या काय माझ्या मी ठरवलेल्या आकांक्षा किंवा अपेक्षा, माझ्या बिलीफ्स, आणि मी जे आत्मपरीक्षण केल्यानंतर मला वाटते की माझ्या त्याच ॲस्पिरेशन्स किंवा बिलीफ्स आहेत, मग ते जर सेम असतील किंवा नॅचरली एक्सेप्टेबल असतील, मग तेव्हा जर सेम असतील बट देर इज नो प्रॉब्लेम. जर सेम असतील तर तेव्हा प्रॉब्लेम काही येणार नाहीये. तुम्ही काय आहे, तुमचं जे काय तुम्ही जात आहात त्या प्रॉपर डायरेक्शनने जातात. बट इफ टू आर डिफरंट, जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करचाल आणि तुमच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत आणि तुम्ही ज्या वाटचालीकडे चाललेल्या आहात जीवनामध्ये, तेव्हाच्या ॲस्पिरेशन्स आणि आता जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण केल्यानंतर त्या ज्या तुमच्या बिलीफ्स आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत, ते जर सेम असतील देर इज नो प्रॉब्लेम. बट इफ दे आर डिफरंट, इट मीन्स यू आर लिडिंग अ लाईफ अगेन्स्ट युअर नॅचरल एक्सेप्टन्स. मग त्यावेळेस तुम्ही काय करता आहात, जे काय तुमचं लाईफ तुम्ही जगत आहात
जर दोन्हीही डिफरंट असतील, जी तुम्ही लाईफ जगत आहात ती लाईफ तुम्हाला अनहॅपीनेस मिळणार आहे. त्या लाईफमधून तुम्हाला हॅपीनेस मिळणार नाहीये. लक्षात येते का? कारण की तुम्ही आत्मपरीक्षण केलेलं आहे आणि तुमच्यासाठी काय व्हॅल्युएबल आहे हे तुम्हाला आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात आलेलं आहे. आणि तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की मी जे आहे का नाही, मला जे पाहिजे आहे आणि मी आता जीवन जगत असताना जे मी चाललेलो आहे आणि मला जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी ही जी डायरेक्शन आहे, ती जी डायरेक्शन किंवा जे काही रस्ता आहे तो रस्ता आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर जे काही डायरेक्शन मिळतं आहे ते जर सेम असतील तर तुमची लाईफ ही काय आहे, तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे. तर ते जे डिफरंट असतील तर ते काय होणार आहे, इट विल लीड टू अ लाईफ अगेन्स्ट नॅचरल एक्सेप्टन्स. सच अ लाईफ cannot bring happiness in your whatever the daily, and such life cannot bring us happiness. Okay, so that is nothing but हे तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रोसेस आहे सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये की काय करायचं आहे, तुम्हाला आत्मपरीक्षण करून नक्की काय फाइंड आउट करायचं आहे, जे काय व्हॅल्युएबल आहे आणि जे काय तुम्ही आता करता आहात ते तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही समजून घ्यायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की तुम्ही जे काय आत्मपरीक्षण केल्यानंतर तुमच्या व्हॅल्युएबल थिंग्स आहेत ते आणि आता तुम्ही जे जीवन जगत असताना जे काय तुम्हाला मिळतं आहे किंवा तुम्ही जे वाटचाल करता आहात तुम्हाला जे मिळवण्यासाठी त्या जे सेम आहेत, सेम असलं की तुम्हाला देर विल बी नो प्रॉब्लेम, यू विल गेट द हॅपीनेस. बट it is, if they are two are different, that means your life will lead to what, unhappiness. You will not get the proper happiness in your life. So that is nothing but it is the through this self exploration what you can get. Once we start observing inside we can achieve. जेव्हा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहात तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, हार्मोनी तुम्ही अचीव करणार आहे ॲट ऑल लेवल्स ऑफ आवर लिव्हिंग. कुठले कुठले लेवल्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. दॅट इज नथिंग बट आवर सेल्फ, नंतर इंडिव्हिज्युअल, दॅट इज द सेकंड इज द फॅमिली, द थर्ड इज द सोसायटी अँड द लास्ट इज नथिंग बट द नेचर. सो जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात तेव्हा तुम्हाला सुसंवाद हा स्वतःशी मिळणार आहे, ऑल लेवलशी पण मिळणार आहे जेव्हा तुम्ही जीवन जगत असणार. कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इन्व्हॉल्व फाइंडिंग आन्सर फॉर द फॉलोइंग फंडामेंटल क्वेश्चन्स ऑफ ऑल द ह्युमन बीइंग्स. म्हणजे जे काय सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये कंटेंट्स असतील ते काय नक्की आहे का तुम्हाला मिळवून देणार आहेत की फंडामेंटल क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळवणार आहेत. कुठले कुठले फंडामेंटल क्वेश्चन्स आहेत तुमचे, की तुमचं डिझायर, गोल आणि ॲस्पिरेशन्स काय. जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करचाल तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे की तुमचे डिझायर काय आहे, तुम्हाला नक्की काय मिळवायचं आयुष्यामध्ये, गोल काय आहेत, ॲस्पिरेशन्स काय आहेत. ओके, व्हॉट डू आय रिअली वॉन्ट इन लाईफ और व्हॉट इज द गोल ऑफ ह्युमन लाईफ. जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करचाल तेव्हा तुम्हाला हे त्याचं उत्तर मिळणार आहे, तुमचा गोल काय, ॲस्पिरेशन्स काय, डिझायर काय आहे. आणि आता ॲज वेल ॲज व्हॉट यू विल नो की व्हॉट इज माय प्रोग्राम फॉर फुलफिलिंग दिस ॲस्पिरेशन्स. ज्या काय माझ्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत ते फुलफिल करण्यासाठी माझ्या मेथड्स काय आहेत, मी कुठले प्रोग्राम्स युटिलाइज करणार आहात, कुठले टेक्निक्स यूज करणार आहे. मग ते जे टेक्निक्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी ते मी व्हिज्युअलाइज कसे करणार आहे, ॲक्च्युली ते कसे घेणार आहे लाईफमध्ये इन्व्हॉल्व करून कसे घेणार आहे ते आपल्याला सांगणार आहेत थ्रू या प्रोग्राम्सवरून. सो हे काय आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहे. खरं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपण त्या सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये कंटेंट काय शिकणार आहे, तुम्हाला त्या कंटेंट मध्ये काय मिळणार आहे, यू विल गेट द आन्सर ऑफ व्हॉट, द फंडामेंटल क्वेश्चन. कुठले दोन फंडामेंटल क्वेश्चन्स आहेत, दॅट इज डिझायर, गोल अँड ॲस्पिरेशन्स तुमचे काय आहेत त्याचे तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आणि एकदा का तुम्हाला ह्याचं आन्सर मिळालं की तुम्ही ते कसे अचीव करणार आहे, कुठले प्रोग्राम्स, कुठले मेथड्स, कुठले टेक्निक वापरणार आहे आणि ते तुम्ही टेक्निक वापरून तुमच्या ज्या ॲस्पिरेशन्स, गोल्स तुम्ही अचीव करणार आहेत त्याच्यातनं तुम्हाला हॅपीनेस, प्रॉस्परिटी कशी मिळणार आहे, तुम्ही ते फुलफिल कसे करणार आहेत तुमचे गोल्स आणि त्यापासून तुम्हाला हॅपीनेस, अचिव्हमेंट कशी, हॅपीनेस, प्रॉस्परिटी ही सस्टेन किंवा कंटिन्युअस थ्रू आउट द लाईफ तुम्ही कशी मेंटेन करणार आहे, ॲक्च्युअलाइज कशी करणार आहे, हे या तुम्ही काय आहे या कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मधून आपण शिकणार आहोत. हे दोन आन्सर्स आहेत जेव्हा तुम्ही कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मधून काय मिळणार आहे, शिकणार आहेत ते आपण बघणार आहे. व्हॉट आर द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये.
उद्याच्या स्लाइड मध्ये पूर्ण आपण सेल्फ एक्सप्लोरेशन बघणार आहे डिटेलमध्ये, अँड दॅट इज द क्वेश्चन विच इज इम्पॉर्टंट in your syllabus, which can be asked. Define self exploration, what are the content of self exploration, and what is the process of self exploration. Okay with this? आता सांगितलेलं आहे. आता पर्पज ऑफ सेल्फ एक्सप्लोर, पर्पज काय आहे? What is the purpose now? See here. It is a process of dialogue between what you are and what you really want to be. What you really want to be. सगळ्यांनी आपापले चॅट नंबर मध्ये हे करा, काय म्हणतात, रोल नंबर टाका, F आणि रोल नंबर. If it is F3, don't write F3 only, F03, F03, F04 हे सगळ्यांनी असं टाकायचं आहे. So purpose of self exploration काय आहे? It is a process of dialogue between what you are and what you really want to be. Purpose काय आहे की तुम्ही काय आता आणि तुम्हाला नक्की काय बनायचं आहे ते हे थोडक्यात सांगितलं आता. इट इज अ प्रोसेस ऑफ सेल्फ इव्हॅल्युएशन थ्रू सेल्फ इन्व्हेस्टिगेशन. स्वतः इन्व्हेस्टिगेट करायचं आहे तुम्हाला नक्की काय बनायचं आहे आणि तुम्ही आता काय आहात, आणि तुम्ही स्वतः सेल्फ इव्हॉल्व व्हायचं आहे. ओके, सेल्फ इव्हॉल्युशन व्हायचं आहे, त्यामध्ये करायचं आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. आत्मपरीक्षण स्वतःबद्दल पहिलं करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आत्मपरीक्षण काय करू शकता आहात. केल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, स्वतःबद्दल काय होणार आहे, तुम्हाला माहिती मिळणार आहे काय जे व्हॅल्युएबल आहे, आणि त्याप्रमाणे थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. त्यामुळे तुम्ही सगळं काय करू शकणार आहे, एंटायर जे काही को एक्झिस्टन्स जे युनिट्स आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला व्हॅल्युएबल लक्षात येणार आहे. यू विल नो वॉट एव्हर द एंटायर एक्झिस्टन्स is there. It is a process of recognizing one's relationship with every unit in existence and fulfilling it. जेव्हा तुम्ही सुसंवाद साधणार आहात फॅमिलीशी, सोसायटीशी किंवा नेचरशी, त्यावेळी जेव्हा रिलेशनशिप मेंटेन करणार आहे ते तुम्ही रिकॉग्नाइज करणार आहात, आणि त्यासाठी जे रिलेशनशिप आहे ते तुम्ही कसं फुलफिल करणार आहात प्रत्येक युनिटशी. whatever is there will be in the existence, त्या प्रत्येक युनिटशी तुम्ही कसं रिलेशनशिप मेंटेन करणार आहात, कसं फुलफिलमेंट करणार आहे, त्याचं जे प्रोसेस म्हणजेच काय म्हणू शकतो आहे, त्याचं एक पर्पज आहे सेल्फ एक्सप्लोरेशनचं. नेक्स्ट इज व्हॉट? इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग ह्युमन कंडक्ट, ह्युमन कॅरेक्टर अँड लिव्हिंग अकॉर्डिंगली. जेव्हा तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन करणार आहात, आत्मपरीक्षण करणार आहात, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्युमन मानव हा कसा वागतो आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे, आणि त्याप्रमाणे तो कसा ऐकाने जीवन जगत आहे हे पण तुम्हाला नक्की कळणार आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ बिंग इन हार्मोनी विथ वन सेल्फ अँड इन हार्मोनी विथ एंटायर एक्झिस्टन्स. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. सुसंवाद स्वतःशीच तुम्ही कसं करणार आहात. जेव्हा सुसंवाद तुम्ही स्वतःशी साधणार आहे तुम्हाला कळणार आहे तुमच्यात व्हॅल्युएबल्स काय आहेत, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल कॅपॅसिटी, क्षमता वेगवेगळ्या आहेत जे तुम्ही रिअलाइज केल्या नव्हत्या ते तुम्हाला आता रिअलाइज होतील, आणि त्या रिअलाइज झाल्यानंतर तुम्ही त्या सुसंवाद बाकीच्यांशी पण कसं साधणार आहात, फॅमिलीशी ॲज वेल एज सोसायटीशी, निसर्गाला धरून, आणि त्याप्रमाणे तुम्ही हार्मोनी एंटायर एक्झिस्टन्सशी कसं करणार आहात. that will be valuable to you also as well as to other. That is nothing but it is the purpose of what? Self exploration. Okay, so related part whatever it is there about self exploration in detail we are going to see tomorrow. So tomorrow lecture is the main lecture. In that process of self exploration we are going to see it, and that will be very important because it can be asked for the exam. प्रोसेस ऑफ, आणि ते नीट समजून घ्या, डायग्राम्स आहेत त्यासाठी, ते आपण उद्या बघूया. सो ऑल ऑफ यू हॅव रिटन द रोल नंबर इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर प्रेझेंटली टाकलेली आहे का? येस मॅम. तुम्ही व्हिडिओ बघताय का, लेक्चर ऐकताय का पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर?
घरी गेल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी पुन्हा एकदा सगळे रिवाइज करतायत का लेक्चर बघताय का तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचे माझ्या सब्जेक्टचे येस ऑर नो रिवाइज द लेक्चर बिकॉज बाय ओनली जेव्हा तुमचं